8 ते 14 डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहताय। 8 ते 14 डिसेंबर अखेर तारीख आली आहे। पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका, 8 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे आणि रविवारी सुद्धा सभागृहाचं कामकाज सुरूच राहणार आहे। यात हा महत्त्वाचा मुद्दा आहे, रविवारी सुट्टी नाही आहे। रविवारी सुद्धा विधिमंडळाचं कामकाज हे सुरूच राहणार आहे। 8 ते 14 दरम्यान विधिमंडळाचं आता अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, अधिवेशनाचा खरं तर तारीख आता आलेली आहे, नेमकं टाइम टेबल कसं असणार आहे? नक्कीच कामकाज सल्लागार समितीची बैठक आताच पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आठवड्याचं अधिवेशन असणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 8 ते 14 तारीख आहे आणि शनिवार रविवार खरं तर अधिवेशनासाठी सुट्टी असते। मात्र यावेळी शनिवार आणि रविवार ह्या दोन्ही दिवस देखील आहे ते कामकाज पार पडताना पाहायला मिळणार आहे। कारण की एकीकडे निवडणुकांचा माहोल सध्या देखील राज्यामध्ये पाहायला मिळतोय, कारण की महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर हे अधिवेशन एक आठवड्याचं घेतलं गेलं असं देखील चर्चा सुरू झालेला पाहायला मिळत आहे। धन्यवाद गणेश, सविस्तर अपडेट आपण दिलीत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।